नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, राज्यातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजना, दिव्यांग अनुदान योजना, विधवा पेन्शन योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच वृद्धपकाळ निवृत्ती वेतन योजनेच्या लाखो लाभार्थ्यांसाठी आजची माहिती अत्यंत महत्त्वाची असणार आहे. कारण मित्रांनो, सध्या राज्यभर लाभार्थ्यांची माहिती अद्ययावत करण्याची आणि पात्र लाभार्थ्यांची पडताळणी करण्याची प्रोसेस सुरू आहे. अनेक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हप्ते नियमितपणे जमा होत असले तरी काही ठिकाणी कागदपत्रांच्या अपूर्णतेमुळे किंवा माहिती अपडेट नसल्यामुळे हप्ते थांबण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. आणि अनेक लाभार्थी पात्र असून सुद्धा लाभार्थ्यांना एप्रिल महिन्याचा त्यासोबतच मे महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यात जमा झालेला नाहीये. तर यासाठीच काही महत्त्वाची कागदपत्रे तुम्हाला संबंधित तहसील कार्यालयामध्ये जमा करायची आहेत. म्हणूनच आजचा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, कोणत्या लाभार्थ्यांनी ती जमा करायची आहेत आणि कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यायचे आहेत. तर मित्रांनो, अनेक लाभार्थ्यांना असं वाटतंय की आपल्या खात्यात हप्ते नियमितपणे जमा होत आहेत, म्हणजेच कोणतीही कागदपत्रे अपडेट करण्याची गरज नाही. परंतु ही समजूत पूर्णपणे योग्य नाहीये, कारण वेळोवेळी लाभार्थ्यांची माहिती पडताळली जाते. तर यामध्ये आधार कार्ड, बँक खाते, मोबाईल नंबर, उत्पन्नाचा दाखला, हयातीची माहिती आणि इतर तपशील अद्ययावत नसतील तर भविष्यातील तुमचे हप्ते अडकू शकतात. आणि अनेक लाभार्थ्यांचे हप्ते अचानक बंद सुद्धा झालेले आहेत. अनेक लाभार्थ्यांना एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता आलेला नाहीये. तर यासाठीच काही महत्त्वाची कागदपत्रे तुम्हाला संबंधित तहसील कार्यालयामध्ये जमा करणं अत्यंत आवश्यक आहे. तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हयातीचा दाखला. तर आता हयातीचा दाखला ऑनलाईन पद्धतीने डिजिटल स्वरूपात अपडेट करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यामुळे प्रत्येक लाभार्थ्याला तहसील कार्यालयात जाऊन हयातीचा दाखला जमा करण्याची आवश्यकता असेलच असं नाही. मात्र तुमच्या संबंधित तहसील कार्यालयाने किंवा स्थानिक प्रशासनाने हयातीचा दाखला सादर करण्यास सांगितलं असेल तर ऑनलाईन काढलेल्या हयातीच्या दाखल्याची झेरॉक्स प्रत तुम्हाला संबंधित तहसील कार्यालयामध्ये जमा करणं आवश्यक आहे. कारण अनेक लाभार्थी संबंधित तहसील कार्यालयामध्ये गेल्यानंतर लाभार्थ्यांकडून ऑनलाईन काढलेल्या हयातीच्या दाखल्याची झेरॉक्स प्रत सुद्धा संबंधित तहसील कार्यालयामध्ये जमा करण्यास सांगितलं. त्यासोबतच इतर आवश्यक कागदपत्रे सुद्धा लाभार्थ्यांकडून मागितली. त्यामुळे तुमच्या संबंधित तहसील कार्यालयामध्ये मी सांगेल ती महत्त्वाची कागदपत्रे नक्कीच जमा करा, कारण 30 जून आधी ही आवश्यक कागदपत्रे तुम्हाला संबंधित तहसील कार्यालयामध्ये जमा करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि जर 30 जून आधी ही आवश्यक कागदपत्रे तुम्ही जमा केली नाही तर तुमच्या योजनेचा लाभ कायमचा बंद केला जाणार आहे आणि अनेक लाभार्थ्यांचे लाभ बंद सुद्धा झालेले आहेत. जर तुम्हाला तुमचे थकीत पडलेले हप्ते परत मिळवायचे असतील आणि योजनेचा लाभ पुढे सुरळीत चालू ठेवायचा असेल तर तुम्हाला आवश्यक कागदपत्रे संबंधित तहसील कार्यालयामध्ये जमा करणं आवश्यक आहे. यासोबतच अनेक लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी सेवा सक्रिय नसल्याचे आढळून येत आहे. अशा परिस्थितीत शासनाकडून पैसे मंजूर झाले तरी ते थेट खात्यात जमा होण्यास अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे तुमच्या बँक खात्यामध्ये आधार सीडिंग आणि डीबीटी सक्रिय आहे की नाही याची खात्री करून घ्या. यासोबतच आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अनेक लाभार्थ्यांनी बँक खाते बदललेले असते, मोबाईल नंबर बदललेला असतो किंवा नवीन आधार कार्ड अपडेट केलेलं असतं, पण ती माहिती संबंधित कार्यालयात अपडेट केलेली नसते. अशा परिस्थितीत हप्ते थांबू शकतात किंवा लाभ वितरणात विलंब होऊ शकतो. म्हणूनच तुम्ही तुमची सर्व माहिती अपडेट केलेली आहे का याची खात्री करा. तर मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कोणत्या योजनेसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत. तर सर्वप्रथम संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आधार कार्ड, बँक पासबुक, उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड आणि हयातीचा दाखला म्हणजेच ऑनलाईन काढलेल्या हयातीच्या दाखल्याची झेरॉक्स प्रत. तर ही सर्व कागदपत्रे संबंधित तहसील कार्यालयामध्ये या लाभार्थ्यांनी जमा करणे आवश्यक आहे. यानंतर दिव्यांग अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आधार कार्ड, बँक पासबुक, उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड, दिव्यांग प्रमाणपत्र म्हणजेच UDID कार्ड आणि हयातीचा दाखला म्हणजेच ऑनलाईन हयातीच्या दाखल्याची झेरॉक्स प्रत ही सर्व कागदपत्रे देखील संबंधित तहसील कार्यालयामध्ये जमा करायची आहेत. त्यानंतर विधवा पेन्शन योजनेच्या लाभार्थ्यांनी आधार कार्ड, बँक पासबुक, उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड, पतीच्या मृत्यूचा दाखला किंवा घटस्फोट प्रमाणपत्र आणि हयातीचा दाखला म्हणजेच ऑनलाईन हयातीच्या दाखल्याची झेरॉक्स प्रत ही सर्व कागदपत्रे सादर करायची आहेत. त्यानंतर श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आधार कार्ड, बँक पासबुक, उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड आणि वयाचा पुरावा ही सर्व कागदपत्रे संबंधित तहसील कार्यालयामध्ये जमा करायची आहेत. तसेच वृद्धपकाळ निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आधार कार्ड, बँक पासबुक, उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड, वयाचा पुरावा आणि हयातीचा दाखला म्हणजेच ऑनलाईन काढलेल्या हयातीच्या दाखल्याची झेरॉक्स प्रत ही सर्व कागदपत्रे तुम्हाला संबंधित तहसील कार्यालयामध्ये सादर करायची आहेत.
तर मित्रांनो, तुमचा पुढील हप्ता अडकू नये किंवा योजनेचा लाभ बंद होऊ नये, त्यासोबतच ज्या लाभार्थ्यांचा योजनेचा लाभ बंद झालेला आहे किंवा त्यांचे एप्रिल आणि मे महिन्याचे हप्ते अडकलेले आहेत, या सर्व लाभार्थ्यांनी आवश्यक ती कागदपत्रे वेळेत जमा करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळेच आजच तुमची कागदपत्रे तपासा आणि आवश्यक ती सर्व कागदपत्रे संबंधित तहसील कार्यालयामध्ये जमा करा. तर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमची सर्व कागदपत्रे पूर्ण असतील, बँक खाते आधारशी जोडलेले असेल, तुमचे डीबीटी सक्रिय असेल आणि तुमची माहिती अद्ययावत असेल म्हणजेच अपडेट असेल, तर तुमचे हप्ते नियमितपणे मिळण्यास कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. तर त्यामुळेच आजच तुमची सर्व कागदपत्रे तपासा आणि संबंधित कार्यालयाशी संपर्क साधा. तर ही माहिती तुमच्या गावातील, परिसरातील आणि नातेवाईकांमधील प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत नक्की पोहोचवा. कारण तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या गरजू व्यक्तीचा हप्ता बंद होण्यापासून वाचू शकतो किंवा बंद झालेले हप्ते परत सुरू होऊ शकतात. त्यामुळे ही माहिती जास्तीत जास्त लाभार्थ्यांना शेअर करा. आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात.